Name of the topic is circle. Okay. Now we are going to study some concepts related to सर्कल. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला काय करायचंय, वर्तुळाशी संबंधित काही संकल्पना शिकायच्या आहेत. ओके. आता वर्तुळाशी संबंधित कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय आयडिया तुमच्याकडे? फॉर एक्झाम्पल, दिस इज अवर सर्कल. सर्कल आहे, दिसतंय तुम्हाला सर्वांना? ठीक आहे. आता सर्कलशी रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी मी सुरुवात करून देतो. तर त्यातले नंबर 1 आहे, काय म्हणणार याला? पॉइंट नाही म्हणायचं, सर्कलशी संबंधित आहे. पॉइंट आहे तो. आता जे दाखवलंय त्याला काय म्हणणार? याला हे जे दाखवलंय तुम्हाला सेंटर. ओके. म्हणजे पहिली टर्म कोणती? सेंटर, वर्तुळाचं केंद्र. ठीक आहे. त्यानंतर अगदी बरोबर, दिस इज रेडियस. बरोबर आहे? बरोबर का? अरे नक्की का? मग रेडियस म्हणजे काय रे? त्रिज्या. व्हेरी गुड 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 गुड. मराठीत बोलत चला. रेडियस म्हणजे काय? मराठीत मला येते. अर्थ काय? त्रिज्या म्हणजे काय? साधा सोपा प्रश्न. वर्तुळाच्या केंद्रापासून ते बाह्य भागाला काय म्हणतो? नाव आहे काहीतरी. ह्याला काय म्हणतो? याला, ह्या बाह्य भागाला बोला रे. नवीन आले सरकार, रविला तुम्ही माहिती पाहिजे तुम्हाला. बरं झालं सुरुवात त्यांनी केली. इसको बोलते परिघ, इंग्लिश मध्ये सर्कमफेरन्स. काय म्हणणार त्याला? सर्कमफेरन्स. म्हणजे वर्तुळाचं केंद्र ते परिघापर्यंतचं अंतर, त्याला म्हणायचं रेडियस, त्रिज्या. क्लिअर झालं? नाव सांगा. बसून जा, बसून, उठायची गरज नाही आपल्याला. प्रांजल आजच आली पहिल्यांदा. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन. टेन्शन घ्यायचं नाही, बोलत राहायचं. ती झाली रेडियस. सेमीला आहे का मराठीला आहे? मग तुला मराठीचं सांगावं लागेल. बरं, त्रिज्या कळलं ना? ठीक आहे. वर्तुळाचं केंद्र ते परिघापर्यंतचं अंतर, त्याला काय म्हणायचं? काय मॅडम? त्रिज्या, रेडियस म्हणायचं. ओके. आता त्यानंतर ह्याच्या पुढे जाऊया आपण. बोला 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 बोला. डायमीटर. दिस इज आवर डायमीटर. ह्याला आपण व्यास म्हणणार. व्यास, बरोबर? म्हणजे याला काय म्हणणार आपण? वी कॉल इट ॲज अ डायमीटर. का रे हा डायमीटर झाला? डायमीटर का झालं? व्यास का झाला? याला व्यास का म्हणा? असं वेळेसारखं पाहू नका. वर्तुळावरील एका बिंदूतून, इथं बिंदू या आणि दुसरा बिंदू, यांना जोडणारा काय? हा रेषाखंड. म्हणजे त्याला आपण सेगमेंट म्हणूया. बरोबर? पण हा सेगमेंट कुठून जातोय? सेंटर मधून. तर त्याला म्हणजे सेगमेंटच आहे, बरोबर, परंतु तो कशातून जातोय? सेंटर मधून. म्हणून त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? डायमीटर, व्यास असं म्हणायचं. झालं क्लिअर? किती गोष्टी झाल्या आतापर्यंत क्लिअर वर्तुळाच्या बाबतीत? 3. हे तुम्हाला माहिती होतं का? खरं खरं सांगायचं, माहिती होतं का? हो. म्हणजे रिव्हिजन चालली आपली. माहिती असेल तर रिव्हिजन, नसेल माहिती तर नवीन शिकतोय. ठीक आहे.
पुढे जाऊ आपण आता. यानंतर हा कॉर्ड, जीवा. थोडस वर्तुळ नवीन काढतो मी, तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं पडेल. हे आपलं वर्तुळ. ओके. आता ही पण जीवा होईल, ही पण जीवा होईल, ही पण जीवा होईल. म्हणजे अशा अनेक जीवा आपल्याला काढता येतील. मग जीवा कसं डिफाईन करणार तुम्ही? काय म्हणणार जीवा म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला विचारलं तर काय म्हणणार तुम्ही? सांगा, जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. काय सांगितलं? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घ्या. फॉर एक्झाम्पल हा एक पॉइंट घ्या, घेतला, आणि हा एक पॉइंट, यांना जोडणारा रेषाखंड, त्याला काय म्हणायचं? जीवा. इंग्लिश मध्ये इसको बोलते कॉर्ड. बरोबर, ठीक आहे. म्हणजे जीवा कोणत्याही दोन बिंदूंना, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडत असते. ओके. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. मग ही जीवा होईल का? हा जो व्यास म्हणतोय त्याला आपण जीवा म्हणू शकतो का? कॅन वी कॉल देम ॲज अ कॉर्ड? नाही. का नाही? आपली कॉर्डची व्याख्या काय झाली की वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घ्या, त्यांना जोडणारा रेषाखंड, त्याला आपण जीवा म्हणतो. बरोबर आहे ना? मग इथं पण वर्तुळावर ही एक, आता लाल रंगाने दाखवतोय मी, हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे, यांना जोडणारा रेषाखंड हा जीवाच आहे ना. मग जीवा आहे का? बोला की, पैसे लागतात का? नाही आहे. कारण नियमच असा आहे की वर्तुळावर कोणते दोन बिंदू घ्या, फॉर एक्झाम्पल हा एक बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला, यांना जोडा, ही झाली जीवा. फक्त फरक काय आहे? डायमीटर ही कॉर्ड असते बर का बाळांनो, पण ती लॉंगेस्ट कॉर्ड असते. हिच्यापेक्षा कोणती मोठी जीवा असूच शकत नाही. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. रिकामी जागा तुम्हाला 8वीला 9वीला नसेल, पण 8वीला 100% असेल किंवा 6वी 7वीला असेल की डॅश डॅश इज द लॉंगेस्ट कॉर्ड. सगळ्यात मोठी जीवा कोणती? डायमीटर. व्यास ही सगळ्यात मोठी जीवा असते. फरक काय इतर जीवा आणि व्यास मध्ये? इतर जीवा केंद्रामधून जात नाही. ह्याचं केंद्र इथं आहे समजा, गेस करा. त्या कोणत्या जीवा गेल्यात का केंद्रामधून? सेंटर मध्ये पास झालेत का? नाही. येस और नो उत्तर द्या पटपट, बोला. नाही पास झालेल्या. पण ही कॉर्ड जी आहे ती जीवा असून ती कशातनं जाते? सेंटर मधनं जाते. कळलं? कळलं का? नक्की? ठीक आहे. ऑनलाईन वाले कळलं का? म्हणजे आपण पहिली कन्सेप्ट पाहिली सेंटर, दुसरी कन्सेप्ट पाहिली रेडियस. सेंटर म्हणजे काय? सेंटर म्हणजे काय? केंद्र. रेडियस म्हणजे त्रिज्या. तिसरं डायमीटर पाहिलं. चौथं कॉर्ड पाहिलं. ओके, नक्की का? आता हा एक सर्कमफेरन्स एक पाहिलं. व्हेरी गुड. अजून काय राहिलं बघा बरं. हा, आर्क, कंस. घेऊ चला.
ते आपलं वर्तुळ. ठीक आहे, दिसतं व्यवस्थित? ओके. आता दोन त्रिज्या काढल्या मी. हे त्याचं केंद्र काढलं. एक त्रिज्या अशी, एक त्रिज्या अशी, बरोबर. त्याच्यामुळे वर्तुळाचे दोन भाग झाले का? मराठीत बोला. हा, पहिला भाग हा, दुसरा भाग ज्याला कलर नाही केला तो अनकलर्ड बनवूया आपण. दोन पार्ट झाले का? ओके. ह्याला काय म्हणायचं माहिती का? इसको बोलते सेक्टर. इसको भी क्या बोलेंगे हम लोग? सेक्टर. बरोबर. मला मराठीत शब्द आठवना, सॉरी बरं का. 2 मिनिटं फक्त मी सांगतो. याला मायनर सेक्टर म्हणायचं. लहान आहे तो. काय म्हणायचं? मायनर सेक्टर. आणि इसको क्या बोलोगे? मेजर सेक्टर. आठवलं. थोडस लेट करंट आहे वयामानामुळं. याला विशाल वर्तुळ पाकळी आणि ह्याला लघु वर्तुळ पाकळी असे म्हणतात. क्लिअर झालं? अरे हा का नाही का रिपीट करू? मी का क्लिअर झालं बोला म्हणतोय की तुम्हाला कोणाला राहिला असेल, काय आवाज नसेल पोचला, समजलं नसेल, कुठे काय डाऊट आला असेल तर विचारायला काय पैसे लागतात का आपल्याला? म्हणून मी म्हणतोय की बोलत राहा. समजलंय? मी विचारणार नाही लगेचच्या लगेच, पण तुमच्या डोक्यात कन्सेप्ट ही क्लिअर झाली का? नक्की? चालायचं पुढे? ठीक आहे. आता परीख कोणत्या कलरचा? हा, काय डाऊट? ऑनलाईन ऑनलाईन वाले 100%. ठीक आहे. आता मी काही भाग रंगवतोय. ग्रीन कलरचा भाग दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? ओके, थोडासा वेळ लागेल. हा जो भाग आहे याला म्हणायचं आर्क. काय म्हणायचं? आर्क. मराठीमध्ये कंस. मग हा जो शिल्लक भाग राहतोय येलो कलरचा, याला काय म्हणणार? याला सुद्धा आर्क म्हणायचं. फरक काय? मायनर आहे, लघु आहे. लघु कंस म्हणायचं. कमी वाला आहे त्याला लघु कंस म्हणायचं, आणि जास्त वाला आहे त्याला मेजर आर्क. बरोबर? अरे हो की नाही? कळतंय? ठीक आहे. झाले इथपर्यंत कन्सेप्ट आहेत बरं का. याच्यावर प्रॉपर्टीज आहेत आणि प्रॉपर्टी गणित सोडवायला आहेत. म्हणजे आता आपण बेसिक गोष्टी शिकतोय. बेसिक गोष्टी झाल्या की आपण प्रॉपर्टी शिकणार आहोत, आणि प्रॉपर्टी शिकली की आपण काय शिकणार आहोत? प्रॅक्टिस सेट. व्हेरी गुड. म्हणजे आहे डोक्यात आहे तुमच्या. परत एकदा आता वर्तुळाकडे जाऊ. हे वर्तुळ आपलं. मी काय केलं, वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू घेतला. वर्तुळाच्या बाहेर आहे का बिंदू? त्याला आपण नाव देऊ वाटलं तर पॉइंट ए हा घेतला. त्यानंतर
त्या वर्तुळातून एक रेषा काढली अशी लाईन, काढली. ती वर्तुळात किती बिंदूमध्ये स्पर्श करते रे ही रेषा? जी रेषा तुम्हाला दिसते त्याला नाव देऊ आपण लाईन ए बी. ही लाईन आहे, रेषा आहे, ती वर्तुळात किती बिंदूमध्ये स्पर्श करते? 1 2 3 4 5 भरपूर ऑप्शन आहेत. लाख, 2 लाख. हा, एका बिंदूमध्ये स्पर्श करते. मी छेदते विचारलं का? छेदली का ती? छेदली का? नाही ना. म्हणजे वर्तुळाला जर एका बिंदूमध्ये एखादी रेषा स्पर्श करत असेल, स्पर्श करणारी स्पर्शिका, काय? स्पर्श करणारी स्पर्शिका. क्लिअर? क्लिअर? ओके. किती? हा, घ्यायचं ना, घ्यायचं ना. हे क्लिअर झालं ना. वर्तुळाला कोणत्याही एका बिंदूमध्ये स्पर्श करणारी स्पर्शिका, इट इज कॉल्ड टँजंट इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? टँजंट. सेमीवाल्यांनी टँजंट लक्षात ठेवा आणि मराठीवाल्यांनी स्पर्शिका. द लाईन विच टचेस द, इंटरसेक्ट नाही. मी इंटरसेक्ट हा शब्द वापरलेला नाही. आय सेड, व्हॉट डिड आय से? टच, not intersect. The line which touches the circle only in one point is called its tangent. ओके, ठीक आहे. आता त्याच बिंदूतून टँजंट समजले ना बाळांनो? अजून एक रेषा काढतोय, रेषाच काढतोय मी परत एकदा. इंटरसेक्ट करते. अरे बोला ना, नक्की 100%? ओके. किती बिंदूमध्ये? इंटरसेक्ट करते म्हणजे छेदते. इंटरसेक्ट करते म्हणजे काय? किती बिंदूमध्ये? हिची काय व्याख्या सांगितली टँजंटची? द लाईन विच टचेस, बरोबर की नाही? आणि हिची काय व्याख्या होईल? द लाईन विच इंटरसेक्ट. जी रेषा छेदते आणि जी रेषा स्पर्श करते. जी रेषा स्पर्श करते तिला काय म्हणायचं? टँजंट. मराठीमध्ये स्पर्शिका. आणि जी रेषा छेदते, जी रेषा, उसको क्या बोलोगे? सिकंट. काय म्हणायचं? सिकंट. ओके. मराठीमध्ये ती छेदते म्हणून तिला म्हणायचं छेदिका. पुस्तकात पाहूच नका, सध्या फक्त लक्ष द्या. ह्या कन्सेप्ट एकदा समजलं ना मग प्रॉपर्टी आपोआप समजेल तुम्हाला. कन्सेप्ट एकदा समजून घ्या. झालं का क्लिअर कट? ओके. आता याचं सेंटर काढतोय मी. सपोज इथं सेंटर आहे, अलीकडे पलीकडे होऊ शकता. हा सेंटर आहे, ठीक आहे. आता ही काय झाली? रेडियस. इसको क्या बोलोगे तुम लोग? म्हणजे त्रिज्या. रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. कळलं? नक्की कळलं? हा. आता ही काय आहे तुमची? नाव काय? टँजंट, स्पर्शिका. ही काय आहे तुमची? हा, मग एक प्रॉपर्टी येईल रेडियस टँजंट प्रॉपर्टी किंवा थेरम. किंवा थेरम म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता प्रॉपर्टीकडे जाऊ. इथपर्यंत हे कळलं ना तुम्हाला? बाळांनो मी एकटा बडबड करतोय, तुमचा सपोर्टची गरज आहे. हा, बोलत राहा. तुम्ही बोलला तर मला बरं पडेल जरा.
रुपल ओके आहेस ना? ह्याच्यामध्ये कोणकोणते राहिले कन्सेप्ट आपण रिलेटेड टू सर्कल? सेंटर, अरे बोला बोला. सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉट्स, सर्कम्फेरन्स, अजून संपलं का? हा, याच्यामध्ये आपण या गोष्टी पाहिल्या. नंतर बोला मायनर आर्क, मेजर आर्क, बरोबर. म्हणजे लघु कंस, विशाल कंस. लघु वर्तुळ पाकळी, विशाल वर्तुळ पाकळी. मायनर सेक्टर, मेजर सेक्टर. इथपर्यंत पाहिलं. नंतर आपण पुढे पाहिलं वर्तुळाला एकच रेषा स्पर्श रेषा जर एकाच बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर टँजंट म्हणजे स्पर्शिका. आलं लक्षात? एकाच बिंदूमध्ये. आणि दोन बिंदूमध्ये काय करत असेल? छेदत असेल, इंटरसेक्ट करत असेल तर तिला काय म्हणायचं? सिकंट. काय म्हणायचं घनश्याम? सिकंट. ओके, झालं इथपर्यंत. आता प्रॉपर्टी कोणाकोणाची पाहतो आपण? कोणाकोणाची प्रॉपर्टी पाहतोय? कोण कोण येणार तुमच्याकडे? रेडियस आणि टँजंट. रेडियस आणि टँजंट. मग रेडियस आणि टँजंट यांच्यामध्ये नेहमी 90 अंशाचा कोन असतो. झाली प्रॉपर्टी. रेडियस आणि टँजंट यांच्यामध्ये नेहमी किती अंशाचा कोन असतो? बरं, 90 अंश म्हणलं की पायथागोरस आला म्हणून समजायचं. मागच्या वर्षी शिकलो ना पायथागोरस थेरम? मागच्या वर्षी नाही, 8वी पासून शिकत होतो. 8वीला शिकलोय, 9वीला शिकलोय, 10वीला अख्खा चॅप्टर शिकलोय. तुम्ही उशीर आला समजा, पण होईल तुमची रिव्हिजन होईल. ठीक आहे. आता मग 90 अंश असेल तर तुम्हाला काय करतील सांगतो तुम्हाला, की रेडियस देतील आणि हे अंतर काढा सांगतील. इथं समजा टी बिंदू घेऊया. मी तुम्हाला काय काढा सांगतील? ओटी देतील आणि काय काढा सांगतील? टीबी काढा सांगतील. किंवा असं पण देतील, ओबी पण काढा म्हणतील. असं होऊ शकतं. येते लक्षात तुमच्या? ठाकूरबाई काय 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 कन्फ्युजन काय झालं? बोलायचं का? चल काय झालं बोल, पडदेशी बोल. काय झालं? नाही समजलं? काही काय नाही समजलं बाळा? टँजंट. टँजंट हां, ही का? ही ना रेडियस, त्रिज्या. ही ही आपलं काटकोन त्रिकोण तयार होतो म्हणून ती दाखवली. हिचा काही विषय नाही. हिच्यावर प्रॉपर्टीवर लक्ष द्या. ही रेडियस आणि ही काय झालं तुमची? टँजंट. रेडियस आणि टँजंट यांच्यामध्ये रिलेशन काय? किती अंशाचा कोन करतात ते? 90 डिग्रीचा. गिवन काय पहा, द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी. मग आता यातला रेडियस कोणता होईल रे बाळांनो? दिस इज आवर रेडियस. त्रिज्या झाली ती. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. काय दिलंय ते? रेडियस आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणजे आपण म्हणूया सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. बरोबर आहे? काय डाऊट नाही. त्यानंतर लाईन ए बी इज अ टँजंट. टँजंट म्हणजे काय म्हणलं आपण त्याला? एका बिंदूमध्ये स्पर्श करते का बघा? एका बिंदूमध्ये स्पर्श करते वर्तुळाला, म्हणून तिला स्पर्शिका म्हणलं तर काय प्रॉब्लेम आहे कुणाला? नाही. म्हणजे कोणत्या बिंदूमध्ये स्पर्श करते ती? ए बिंदूमध्ये. बरोबर. मग आता उत्तर द्यायचंय. व्हॉट इज द मेजर ऑफ सी ए बी? बघा अँगल सी ए बी कुठे दिसतो तुम्हाला? बघा, मग समजून सांगितलं. आलं का उत्तर? 1 मार्क मिळाला. काय अवघड? किती उत्तर किती झालं याचं? पहिलंच उत्तर. कारण का?
कारण काय सांगा की, मी सांगितलं ना मागाशीच कारण. कोणता थेरम? पायथागोरस नाही सोन्यांनो, टँजंट रेडियस थेरम किंवा प्रॉपर्टी. बाय द थेरम ऑफ टँजंट रेडियस अँगल CAB इज इक्वल टू 90 अंश. मराठीवाले काय लिहितील? मराठीवाले काय लिहितील? स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन CAB इज इक्वल टू 90 डिग्री. झालं का? CAB किती झालं? 90 डिग्री झालं. बरोबर आहे? बरोबर आहे का? समजलं व्यवस्थित? काय डाऊट? नाही. दुसरा प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळलं? आता दुसऱ्या प्रश्नाकडे या. सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB? AB पासून C चं अंतर काय? म्हणजे हे अंतर कोणतं? C आहे ना? हे अंतर विचारले बाळांनो. किती झालं ते? का? कारण CA इज द रेडियस. ओके. मग दुसऱ्याचं उत्तर काय झालं? द डिस्टन्स इज 6 centimeter because CA segment CA is the radius. रेख CA ही त्रिज्या असल्यामुळे तिचे अंतर किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे? समजलं व्यवस्थित? त्यानंतर पुढे आता डिस्टन्स AB 6 दिलाय आणि डिस्टन्स BC काढायचा आहे. आता थोडस मी पेज बदलतो, थोडस व्यवस्थित सोडवतो. परत पेज घेतोय. काय दिलं त्यांनी? डिस्टन्स AB. AB मधलं अंतर 6 दिलंय, म्हणजे हे अंतर 6 आहे. बरोबर आहे? CA किती आहे? 6 आहे. बरोबर. आता काय काढायचं आपल्याला? हा, BC काढायचं. मग आपण काय करू इथं? BC घेऊ. ट्रायंगल तयार झाला का? कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल. इन ट्रायंगल त्रिकोणाचं नाव सांगा. CAB. अँगल B इज इक्वल टू किती? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल B? याच का? हा, जागेवर. हा, अँगल ए. सोम कुठं होता रे तू? 90 डिग्री. सोम कुठं होता? नाही नाही नाही, खोटं नको बोलू. किती? नाही नाही, मी तुला चेक केलं होतं. रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा पाहू शकतो, मी तुला चेक केलं होतं. तू आलाय का नाही ते. आत्ता जस्ट 10-15 मिनिटं झाले असतील चेक केलेला.
90 डिग्री. ए बरोबर 90 डिग्री. कारण काय रे बाळांनो? त्याला आपण कारण काय लिहिलं होतं? टँजंट, रेडियस, प्रॉपर्टी किंवा थेरियम. कारण टँजंट आणि रेडियस मधला संबंध काय असतो नेहमी? 90 डिग्री असतो. बरोबर की नाही? सो त्याला मराठीमध्ये म्हणूया स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. झालं. म्हणून देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, म्हणजे आपण म्हणूया पायथागोरसच्या प्रमेयानुसार. सांगा आता पायथागोरसचं प्रमेय आठवतंय? काय सांगितलं? हायपोटेनस स्क्वेअर, कर्णाचा वर्ग. कर्ण कोणता आहे? कर्ण सीबी. बरोबर का नाही? सीबीचा वर्ग. बरोबर. फर्स्ट साइड कोणती घ्यायची? हा, सीए. सीए चा स्क्वेअर प्लस, म्हणजे पहिल्यांदा कोणतं घेतलं? हायपोटेनस घेतला आपण, कर्ण घेतला. प्रॉपर्टी आठवते तुम्हाला? 8वीला पण होती, 9वीला पण होती, 10वीला पण आहे. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कर्णाचा वर्ग. नंतर फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. बरोबर की नाही? म्हणजे सीए स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी प्लस एबी स्क्वेअर. बघा रे काय म्हणते, बघती काय म्हणते बघा. सीबी का काय? बघा बघा विचार करून व्यवस्थित. हे मांडलंय ते बरोबर आहे का? कसं काय रे सोन्या? कसं काय? बर. हायपोटेनस कोणता आहे? हायपोटेनस ओके. सीबी स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सीए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट साइड, आणि सीबी म्हणजे सॉरी एबी म्हणजे सेकंड साइड. नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सीबी? सीबी फाइंड करायची. मग तिथे काय, तिथे व्हॅल्यू टाकता येणार नाही. हो, सीबी ची फाइंड आउट करायची. मग सीबी स्क्वेअर इज इक्वल टू सीए, सीए हा 6 स्क्वेअर प्लस एबी 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर 12 किती? 36. शाबास. आणि या 6चा किती आहे मग? बदलणार नाही ना? नाही तर नवीन संशोधन व्हायचं आपलं. 36. 36 प्लस 36 हा 72. बरोबर का? बरोबर का? 36 दुने 72 का? 36 दुने 72 का? नक्की का? सीबी स्क्वेअर इज इक्वल टू 36 इंटू 2. बरोबर की नाही? मग आता ह्याचा रूट घेतला, वर्गमूळ घेतलं सीबी स्क्वेअरचं, ते आलं सीबी. बरोबर की नाही? इज इक्वल टू 36चं वर्गमूळ आहे का? 36चं वर्गमूळ हा 6 आणि 2चं नाहीये. मग ज्याचं वर्गमूळ नाहीये त्याला काय करतो आपण? वर्गमूळ टाकतो. ही कशाची व्हॅल्यू आली आपली? बीसी ची म्हणजे सीबी ची. ओके. देअरफॉर आपण असं म्हणूया डिस्टन्स ऑफ बीसी इज इक्वल टू 6√2. 6 वर्गमुळात 2. काय डाऊट?
AC हा रेडियस आहे, तो किती होता? 6 होता, बरोबर आहे. AB ची व्हॅल्यू किती काढली आत्ताच आपण? दिली होती त्यांनी 6. ओके, आणि 6√2 बरोबर आहे का? असं दिलं होतं. आता त्यांनी हा तर मेजरमेंट तर क्लिअर दिलं होतं. कोणतं? हे 90 डिग्री होतं, 90 अंश होता. त्यांनी काय विचारलंय? एबीसीचं, एबीसी याचं मेजरमेंट किती येईल? हा का? काहींचं मत आलं सर द मेजर ऑफ, एक तर बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याला दोनच ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, नाही तर दुसरा ऑप्शन आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. याच्या पलीकडे तुम्हाला काटकोन त्रिकोण सापडणारच नाही, हे डोक्यात बसून घ्या. मग आता यापैकी कोणता? आम्ही शिकवलेलं आहे तुम्हाला 45. त्याचं कारण असं की याच्या दोन बाजू सारखे आहेत बघा. हा बेटा, हो सेम आहेत. जर दोन बाजू सारख्या असतील ना कोणत्याही काटकोन त्रिकोणाच्या, तर तो कोणता असतो रे? त्याला नाव काय? त्याला नाही, त्रिकोणाला काय म्हणतो मी शिकवलंय अरे बाळांनो. ज्या काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात. हा रुपल तुझ्याकडनंच अपेक्षित होतं. आणि साक्षीमेर, एक मिनिट फक्त एक मिनिट. साक्षीमेर, हा परत एकदा सांगा. इन ट्रायंगल सीएबी, सीए ची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. त्याची एवढीच एबीची आहे का? आहे का? बघा आकृतीकडे बघा, माझ्याकडे पाहू नका, आकृतीकडे बघा. सीए आणि सीबी 6 सेंटीमीटर आहे का? ओके. आता म्हणून आणि अँगल डॅश डॅश इज इक्वल टू 90 डिग्री कोणता 90 अंशाचा आहे? 3 याच्यात सांगा, 3 याच्यात, नुसतं ये नका म्हणू. व्हेरी गुड. सीएबी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणून द ट्रायंगल इज, किंवा देअरफॉर ट्रायंगल सीएबी इज डॅश 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 ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आला? राईट अँगल ट्रायंगल. पण मध्ये नाव टाकायचं राहिलं अजून. कोणता येईल? आयसोसेल्स. स्पेलिंग सांगा, स्पेलिंग. आयसो, बरोबर आहे का? आयसोसेल्स म्हणजे त्रिकोण सीएबी हा समद्विभुज. दोन बाजू सारख्या आहेत ना, सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे दोन. त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? आयसोसेल्स. समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणून देअरफॉर, कम ऑन, जर समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर उरलेले दोन कोण 100% 45. म्हणजे हा पण 45चा आणि हा सुद्धा 45चा, 45चा. कळलं? दोन बाजू सारख्या असतील तर दोन्ही कोण सारखे. एक कोण 90चा पाहिजे बरं का फक्त. ही प्रॉपर्टी कोणासाठी वापरायची? फक्त काटकोन त्रिकोणासाठी. कोणासाठी वापरायची? काटकोन त्रिकोणासाठी. ओके, झालं? डन? ठीक आहे. म्हणून अँगल, कोणाचं नाव सांगा? कोणता विचारलाय आपल्याला? तोच लिहू ना डायरेक्ट.
सीएबी घ्यायचा का? सीएबी घेतल्यावर तो 90च सांगसाल परत, आहे की नाही? कोणता घ्यायला सांगितलं आपल्याला? एबीसी. किती माप राहील त्याचं? 45 डिग्री. किती अंश? 45 अंश. झालं का? काय डाऊट आहेत का आता? बोला. बोला, काही डाऊट्स आहेत का? एक मिनिट. हा, कोणतं कोणतं? हा, 8 इंटू, एक मिनिट, ह्यात का? पुढे 8 इंटू 9. हा, 8 इंटू 9 काय घेतली? इथं 72 आहेत ना. 72चे फॅक्टर असं करायचं, एक पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 9 आहे, 8 पण आहे, पण 8 मध्ये परत 4 निघतात, म्हणजे परत याचे फॅक्टर काय पडतील? 4 आणि 2. आणि ह्याचे किती इथं? 9. आता बघा गंमत, 9 आणि 4 ह्यांचे वर्गमूळ मिळतंय. 9चं वर्गमूळ किती? 3. आणि 4चं 2. किती झालं? 3 दुने किती लिहिलं तुम्ही? परत तिथंच जातो आपण. कळलं ना? एवढं डोक्यात ठेवलं का? पुढचं कळलं का? पण आज डोक्यात नाही ठेवायचं, तिथल्या तिथंच मोकळं करायचं. कळलं ना? बोला. अरे बोला, काय शंका? नक्की का? किती वाजता सोडू? शाळेचं कसलं लेक्चर आहे? योगा डे आहे ना? योगासनं करायला काय एवढं टेन्शन घ्यायला नाही. तुम्ही दररोज योगासनं करत असाल तर विषय वेगळा आहे, पण कोण जागरूक आहे आरोग्यासाठी? चांगल्या गोष्टी लवकर चालत नाही. घेतल्या किती जण योगा करतात? एक काही नाही. अरे गोरे सुद्धा नाही करत, मला माहिती नाही. गोरे गोरे असतं ना, गोरे, हे त्याला काय गावचं, हे गाडवा, त्याचं आडनाव थोरात आहे, हे लोखंडे. योगा करणारे किती जण आहे? समय आणि सानिका. म्हणजे आपल्याकडे जवळपास 80 विद्यार्थी आहेत. 80 विद्यार्थ्यातले फक्त 2 जण योगा करतात. काय करणारे? म्हणजे जागरूक नाही आहेत लोक. अजून कोण वाढलं? ए खोटं नका बोलू. ए प्रगती, तुला झोप आवडती का? होय का? हात वरती करते मग तुझ्या. मला नको सांगू. काय 12 वाजता करते का दुपारच्या? आता 2 दिवस झाले असतील जात असताल. अरे मला किती वेळा तू पारुशीच दिसलेली 8-9 वाजता. 4 झाले म्हणजे 80 पैकी 4 म्हणजे टक्केवारी काढा. 5 जण किती टक्के झाले? 80 पैकी 4%. 2% सुद्धा होत नाहीत. 4%, 100ला 4 ना, 5% झाले का? मग बघा ना आपली पोरं किती जागरूक आहेत. आणि योगासनं 9 वाजता नाही करत. सूर्य उगवायच्या आधी सूर्याला नमस्कार घालायचा असतो. सूर्यपार डोक्यावाला अभ्यास करायचा करायचा. बरं ठीक आहे, चालतंय, मी सोडतो वाटलंच तर लवकर. अजून वेळ आहे ना? 1 मिनिट माझ्याकडे. पिल्लांनो 10 मिनिटं घेऊ का? तुमची परवानगी असेल तर. 10 मिनिटं घेतो, 10 मिनिटं. हां, ओके. एक प्रश्न सोडून घेऊ आणि मग सोडतो वाटलंच तर. सांगत चला अशा काय अडचणी असतील तर. चला, आपल्याला एक फिगर दिलेली आहे. ही डायग्राम आहे. ह्या डायग्रामचं ऐका ना, बडबड कमी करा. ह्या डायग्रामचं वर्णन करा बरं तुम्ही. सर्कल आहे का? आहे का? त्यानंतर अजून काय काय? टँजंट आहेत का? टँजंट स्पर्शिका आहेत का? स्पर्शिका कोणत्या स्पर्शिका? एम आर आणि
हे स्पर्शिका आहेत. जर समजायला लागलं म्हणजे बरंचसं काम झालं. ठीक आहे, आता आपण प्रश्नाकडे जाऊया. काय सांगतो प्रश्न बघा. काय सांगतो प्रश्न बाळांनो, वाचलं तुम्ही? प्रश्न वाचायला शिका. इट्स इन द ऍडजॉइनिंग फिगर, शेजारच्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे? ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. वर्तुळाचं केंद्र ओ आहे का? अरे बोला, आहे ना ओ? ठीक आहे. आता फ्रॉम पॉइंट आर, आर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर नाही, मग काढला होता तसा, मग ए काढला होता आपण. ओके, आर्यन आणि आर्यन टँजंट सेगमेंट्स आहेत आणि ते वर्तुळाला कुठे स्पर्श करतात? एम बिंदू मध्ये आणि एन बिंदू मध्ये. हा, त्यांनी ओ आर दिलाय पिल्लांनो, ओ आर 10 सेंटीमीटर. किती दिलेलं आहे? हे बघा, हे दिले 10. ओ आर किती दिलेलं आहे? 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि रेडियस ऑफ द सर्कल 5 सेंटीमीटर, म्हणजे त्रिज्या दिलेली 5 सेंटीमीटर दिली त्रिज्या. मग त्रिज्या कोणती वर्तुळाची सांगा बरं मला. केली ड्रॉ, ही पहिली त्रिज्या झाली. कळाली का? पण आज तुला 100% कळत नाही है ना. तू याच्या अगोदर कुठं क्लास लावले होते का? याच्या अगोदर कधीच नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. थोडंसं सहकार्य कर, जमल. फक्त बोलायचं शिक आणि असं टेन्शनमध्ये नको राहू. आज नाही समजलं तर हे सगळं रेकॉर्डिंग तुला परत युट्यूबला मिळेल. तू घरी जाऊन 2-3 प्रयत्न कर. तुला नाही जमलं ना तर शिकवायचं सोडून देईल, फक्त सोडायचं नाही मला शेवटपर्यंत. प्रयत्न करायचा. हा, शिकायचंय ना? ओके, गुड. हा, आणि आज दुसरी कोणती त्रिज्या रे? एन ओ किंवा ओ एन. ह्या 2 त्रिज्या झाल्या नक्की? ठीक आहे. अभी क्या करणे का? त्याची लेंथ किती दिलेली आहे? 5 दिलेली. झालं का? आणि ह्याची पण दिलेली 5. आता तुमच्या समोर माझ्या मते 2 ट्रायंगल आहेत. एक मिनिट. हा एक ट्रायंगल दिसतोय? दिसतोय का? हा एक ट्रायंगल आहे आणि वरचा एक ट्रायंगल आहे पिल्लांनो. हा, अरे मोठं झालं. एक मिनिट. हा दिसला येलो कलरचा. हा, आणि दुसरा कोणता म्हटले? हा, दुसरा. 2 दिसलेत ना? ठीक आहे. मग आता आपल्याला एक कोणता तरी उचलावं लागेल. इथं कितीचा कोण होईल रे बाळांनो? 100%. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं 90 अंशाचं कोण होईल? रेडियस आणि टँजंट सांगितलं. सरांनी नाही सांगितलं. कोणी सांगितलं? ही रेडियस आहे, बरोबर आहे ना, आणि ही काय तुमची टँजंट आहे. आणि रेडियस आणि टँजंट मध्ये किती अंशाचा कोण असतो? 90 डिग्रीज असतो का? नक्की का? सो मग आपण घेऊया इन ट्रायंगल. त्रिकोणाचं नाव सांगा. हा, वरचा घ्या नाही तर खालचा घ्या. आपला खालचाच घ्या शक्यतो. हा, ओ एन आर चालेल का? हा, एक मिनिट फक्त. अँगल डॅश डॅश इज इक्वल टू 90 डिग्री. कोणता आहे? 90 अंशाचा. ओ एन आर, बरोबर. देअरफॉर
बाय पायथागोरस थेरम. म्हणजे काय म्हणणार? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय म्हणायचं बाळा? मला एका कानाने ऐकू येत नाही, मोठ्याने बोल. प्रमेयानुसार. पायथागोरसचा प्रमेय अथर्व. हा बरोबर आहे, मोठ्याने बोल फक्त. हायपोटेनस स्क्वेअर. आता कोणता हायपोटेनस रे यातला? 90 अंशा कोणा समोरील बाजू ओ आर. म्हणजे त्याचा आपण स्क्वेअर आर ओ म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओ आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पहिली बाजू. पहिली बाजू कोणती आहे त्रिकोणाची? ओ एन. त्याचा करायचा आहे स्क्वेअर. दुसरी बाजू कोणती आहे? एन आर. त्याचा करायचा आहे आपल्याला स्क्वेअर. ओ आर किती? ओ आर त्याचा स्क्वेअर. ओ एन किती? त्याचा स्क्वेअर. राहिला काय? एन आर स्क्वेअर. बरोबर आहे का गोरे? आता लागली का लिंक आपली? गाडी पळायला लागली का थोडी थोडी? हा पळणार आहे, मला माहिती ना. हा आता बघा, 10 चा स्क्वेअर. 10 चा वर्ग किती? इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25 प्लस एन आर चा स्क्वेअर. बरोबर का? आता 100 आहेत तिकडे प्लस आहेत, सॉरी 25 हे प्लस आहेत, इकडे आलं का होतील? म्हणजे 100 मायनस 25 इज इक्वल टू 100 मधनं 25 गेले, म्हणजे एन आर स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याचे फॅक्टर मागासारखे पाडू आपण. एन आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 त्रिक 75 आहे की नाही? आता वर्गमूळ घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट. याचं घ्या आधी, वर्ग काढून टाकला 5 आणि 3 चं मिळतं का? आलं का एन आर बरोबर? एन आर किती आलं? 5√3 आलं. तेच एम आर घेऊया 5√3. तेवढंच येणार, कारण बाहेरच्या एकाच बिंदू मध्ये काढलेले आहेत ते. वेगवेगळे बिंदू असल्यावर एक रूप येणार नाहीत. कळलं का? वेगवेगळे बिंदू असतील तर एक रूप येणार नाहीत. म्हणून आपण लिहायचं एन आर इज इक्वल टू एम आर इज इक्वल टू 5 इंटू √3. त्याचं कारण काय? tangent drawn from same point. एकाच बिंदूमधून काढलेल्या स्पर्शिका. एकच बिंदू कोणता आहे? त्यातून दोन स्पर्शिका गेल्यात ना, मग त्या स्पर्शिका एकरूप असतात, म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात, समान मापाच्या असतात. मापाच्या म्हणला मी. नाही तसं नाही लिहायचं. झालं का? झालं का? आता ठीक आहे, आपण थांबूया आता.